नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। ग्रामसेवकाविरोधात खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न, बोरीतील महिलांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथील काही महिलांनी ग्रामसेवकाविरोधात काही कार्यकर्त्यांनी बनावट व खोट्या स्वरूपात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले। संबंधित तक्रारीत कोणतेही तथ्य नसून आमचा ग्रामसेवक नियमितपणे पारदर्शक आणि प्रामाणिक काम करत असल्याचे महिलांनी स्पष्ट केले आहे। बोरी ग्रामपंचायतच्या काही योजनांमध्ये विशेषतः घरकुल योजनेच्या बाबतीत कामे सुरळीतपणे सुरू असताना विनाकारण ग्रामसेवक श्री विनायक पुंड यांच्यावर खोटे आरोप करून बदलीसाठी दबाव आणला जात आहे, असा आरोपही या महिलांनी केला आहे। अनुसया घुगे या महिलेस घरकुल मंजूर असून या संदर्भात कोणतीही अडचण न येता ग्रामसेवकाने योग्य मार्गदर्शन केल्याचे निवेदनात नमूद आहे। दरम्यान विनायक पुंड हे सध्या योग मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण आणि विविध उपक्रमांमध्ये सक्रिय असून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले। या प्रकरणाची चौकशी करून खोट्या तक्रारींमागील संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महिलांनी केली आहे। तसेच राजकीय हेतूने कार्यरत असलेल्या व्यक्तींनी ग्रामपंचायतीच्या कामामध्ये अडथळा आणू नये अशी स्पष्ट भूमिका महिलांनी मांडली। या निवेदनावर अनेक महिलांच्या सह्या असून ग्रामसेवकावरील आरोप असत्य व दुर्भावनापूर्ण असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे। यामुळे प्रशासनाने या प्रकरणात वस्तुस्थिती लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे। आम्हाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरकुलाच्या कामासाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं आहे असं सांगून सह्या घेतल्या, पण नंतर कळालं की त्या सह्यांचा वापर ग्रामसेवकाच्या बदलीसाठी केला गेला। आमची ग्रामसेवकाविरोधामध्ये काहीही तक्रार नाही, आमचं नाव वापरून खोटं निवेदन दिलं गेलं याचं आम्हाला दुःख आहे, अशी प्रतिक्रिया बोरी येथील महिला अनुसया घुगे यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24। होतं तर घरकुलासाठी चालू होतं। आम्हाला काय म्हणून आले की तुम्हाला फलाट नाही, तुम्हाला जागा देतो। आम्हाला तिथं म्हणून असं आणलं, इथं कोणता ग्रामसेवक आहे आम्ही त्याला बघितलं नाही, इथं येऊन आमची सह्या घेतल्या आणि आम्हाला खोटं बोलायला लावलं, दुसरं बाकी काही नाही। पण तरी आम्ही बोललो नाही, आम्ही बोललो नाही, आम्ही बोरीचे येतात। कोण आणलं तुम्हाला? आम्हाला संगीता मॅडम आणलं, सोमवारी आलतो। काय म्हणून आणलं होतं? ते म्हणले होते तुम्हाला घरकुल आणि जागा देऊत म्हणले होते तुम्हाला, त्याच्यासाठी आम्ही आलेलो होतो। आणि त्या घरकुल आहे त्याला घरकुल देत होतं, चला आमच्या सोबत, मग आम्ही त्यांच्या सोबत आलो आणि इथं आल्यानंतर बदल तक्रार करणार आम्हाला माहितीच नव्हतं, त्यांनी आमची काहीच नाही। आम्ही त्या माणसाला बघितलेलं पण नाही, आम्ही कधी ग्रामपंचायत गेलेलो नाही, काहीच नाही। खरं सांगायला आम्हाला द्यायची बी काही विषय नव्हता ग्रामसेवकचा, आजही बी काही विषय नाही। तुमचं इथं आले इथं व्हिडिओ कार्यालयात येण्याचं कारण काय? काहीच नाही, त्या दिवशी आलो होतो आम्ही सोमवारी, तर आम्हाला खोटं बोलून आणलं गेलं होतं इथं खोटं बोललो होतं की तुम्हाला आम्ही घरकुल देतो ना, जागा देतो ना, चला आमच्या सोबत म्हणून। आणि मग ते आणणार इथं ते आता त्या माणसाचं नाव नाही सांगत, बोरीचेच होते, त्यांच्या सोबत चालतो आम्ही। आणि इथं आल्यानं मग आमच्या सह्या घेतल्या आणि ते ग्रामपंचायतला तहसीलदार होता का त्याचा आमचा काही कोण ग्रामसेवक आहे ना, त्यांच्याबद्दल आमची काही तक्रार नाही ना, आता पण तक्रार नव्हती आणि त्या दिवशी पण तक्रार नव्हती आमची। एवढंच खोट्या सह्या घेऊन ग्रामसेवक तक्रार केली। तक्रार केली त्यांनी, तर आमचं काहीच म्हणजे हे म्हणणं नाहीये। आज तुम्हाला इथं कोणी आणलं? आता आम्ही चालतो आमच्या मनाने घेणं देणं, आमच्या सह्या घेतल्या म्हणून नाव आलं म्हणून तुम्हाला इथं कोणी आणलं? आम्ही आमच्या मनाने आलो। आता तुम्हाला म्हणजे काय तुमची मागणी? आता तुम्ही व्हिडिओकडे तुम्ही अर्ज केले तर काय म्हणून अर्ज? काय नाही, आम्ही त्याशी घरकुलासाठी चालू होतो आणि ग्रामसेवकाविरोधात काय त्यांच्यापेक्षा आमची काहीच तक्रार नाहीये। काय सह्या घेतली त्या म्हणजे त्याने आम्हाला म्हणले चला घरकुला द्यायला म्हणून आलेलो आहेत आम्ही इथं, बाकी काहीच नाही। घरकुल आलो आणि त्यांनी आमचे काय नाही, त्याने आम्हाला काही सांगितलं नाही। आता याने कोणा सांगितलं नाही, त्याने कोणा सांगितलं नाही, त्याने सांगितलं नाही, तसेच आमच्या सह्या घेतल्या, आम्ही सह्या दिल्या त्यांना। ते म्हणजे घरकुलामध्ये तुमचं नाव पडायला म्हणून सह्या दिलेल्या आहेत आमच्या, बाकी काहीच नाही।